हाय, गुड मॉर्निंग. झाली का तुमची सकाळ? तर चला, मी तर आज पाहू शकते मुलं झोपलेली आहेत सोफ्यावरतीच. त्याच्यामुळे ना काम आवरणं खूप अवघड झालेलं आहे. तरीसुद्धा मला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे मी फटाफट आवरण्याचा प्रयत्न करते. पूजा वगैरे करून घेतली आणि मग चहा नाश्ता करून घेतला पहिला तर. आणि मग मुलंही अंघोळीला वगैरे गेलेली आहेत, तर त्यांचंही आता हॉल आवरून घेतलेला आहे. आणि बाजारातून कालच आणलेली होतं सगळं थोडंफार राहिलेलं भाजीचं दुकानात. मग आल्यानंतर संध्याकाळी खूप गडबड होऊन जाणार, म्हटलं आताच साफ करून ठेवूया. आणि मग कपडे वगैरे धुतले. तर मला जायचं आहे आज हळदीसाठी बाहेर. तर हळदीला खूपच लांब जायचं होतं मला. तर इथे पाहू शकताय जंगल मार्गीच आम्ही चाललेलो आहोत. आणि इथे हल्दीला पोचलेली आहे मी. तर इथे पाहू शकताय नवरदेव आहेत आणि मस्त हळद वगैरे लावून घेतली. छान जेवण तर खूपच मस्त आहे, व्हेज. आणि वडे पाहू शकते, गरमागरम वडे आहेत. खूपच मज्जा जेवायला येणार आहे. तर जेवणामध्ये ना असं पंक्तीला बसल्यावर खूपच छान मज्जा येते. तर चला, माझे मिस्टरसुद्धा बसलेले आहेत जेवाय, मी सुद्धा जेवून घेते. मग आपल्याला पुढचा रस्ता, कारण लांब खूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला जायचं आहे जेवून लगेचच या जेवायला. आणि मग जाता जाता म्हटलं बीचवर सुद्धा जाऊया. तर माझे मिस्टर म्हणायला लागले, चल बीचवर जाऊया. तर म्हटलं साडी लावलेली आहे, त्याच्यामुळे नाही आता जायचं, चला बाहेरूनच बीच पाहूया. तर इथे पाहू शकते चेहरा मी बांधून ठेवलेला अगदी 1.5 तास. त्याच्यामुळे पूर्ण चेहरा सुजल्यासारखं झालेलं आहे, कारण हीट असल्यामुळे ना चेहरा बांधूनच घ्यावं लागतो आहे. तर चला, पुढे आलेली आहे मी आणि खूप छान असे आंबे दिसलेले आहेत. गाडीवरून उतरली, ओढणी सोडली आणि मग लगेचच आंबे घेतले. मस्त आंबे मिळालेले, अगदी आडीचे आंबे आहेत, खूपच छान. आणि मग रस्त्यावर जाता जाता गेली, तुम्ही पाहू शकता इकडे इतकं छान कलर केलेलं आहे ना या शाळेला. अगदी मराठी शाळा आहे. एक नंबर ट्रेनचा कलर केलेला आहे. अगदी हे ट्रेनचे डबे आहेत, पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर कलर केलेला आहे. चला, तर आता मी पोचलेली आहे आपल्या रोह्यामध्ये. तर माझ्या छोट्या सरकारांनी सांगितलेलं आहे बर्गर आणायला. तर मग तेच मिस्टर घेत आहेत. आणि इकडे लगेच घरी पोचल्यानंतर गरमागरम छोटे सरकार लगेच खायला बसलेले आहेत. तर आता काय थोडंसं आराम करते म्हटलं, एक 10-15 मिनटंच, कारण दुकानामध्ये जायचं आहे परत. आणि मग दुकानामध्ये आवरून दिल्यानंतर मला परत एकदा हल्दीला जायचं आहे. तर इथे पाहू शकते सासूबाई पण आहेत. त्या सासूबाईंनी आमचं सगळं, मुलांचं सगळं आवरून ठेवलेलं आहे. मुलांना जेवण वगैरे दिलं, सगळं काय केलं. तर चला, मी माझं आवरलं, एक 15 मिनटं फक्त रेस्ट घेतलेलं आहे आणि लगेचच दुकानामध्ये आलेली आहे. तर इथे पाहू शकते तुम्ही, दुकानामधलं सुद्धा मला खूप जरा तयारी करून द्यायची होती, कारण मी हल्दीला जाणार होती. तर माझे मिस्टर आणि माझा मोठा मुलगा इथे थांबणार होता. तर इथे नणंदबाईंचा वाढदिवस होता. आम्ही हल्दीला जिथे आले, माझ्या नणंदबाईंच्या जावेच्या मुलाची हळद आहे, तर मी तिथेच गेलेली. आणि मग काय माझ्या नंदेचा वाढदिवस होता, तिथे केक वगैरे खाल्लं आणि मग लगेचच हळद लावायला गेली. इथे नवरदेव आहेत, पाहू शकताय मस्त. आणि हळदीचा कार्यक्रम चालू आहे इकडे, रात्रीचं मांडव थापणीचं. छान हळद लावली आणि मग लगेच जेवून घेतलेलं आहे. तर ही माझी दुसरी पंगत आहे जेवायला. आज ना बाहेरच जेवायचं ठरवलेलं होतं, कारण आज हल्दीला दोन म्हणजे दुपारचं जेवण त्या हल्दीला गेलं आणि आता रात्रीचं जेवण ह्या हल्दीला. आता जेवलेलं तर जिरवावं लागणारच, मग काय हल्दीला आल्यावर थोडंसं नाचायला तर हवंच. तर चला, छान असं थोडंफार नाचली मी. इथे बघताय तुम्ही, तर खरंच खूप मज्जा आली. तर असं टाईम काढून दुकानात जायचं तर थोडं तरी नाचायला हवंच, एन्जॉय करायला. तरी त्यात आम्ही घरी निघालेले आहोत. व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा मला. माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच पुढे तुम्ही न्याल, नक्की मला माहिती आहे. माझे छोटे सरकार झोपले. चला, भेटूया नेक्स्ट.